नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? छान आहात ना सर्व? ओके. मी प्राध्यापक माळी सर, इयत्ता 11वी आणि 12वी या वर्गांकरता राज्यशास्त्र विषयाचं अध्यापन करण्याचं काम मी गेली 20 वर्षापासून या आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात करतोय. सुरुवातीला आपण सर्वांनी इयत्ता 11वी कला शाखेत प्रवेश घेतल्याबद्दल आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी आपलं प्रथमतः स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 11वी राज्यशास्त्र या विषयाची यापूर्वी आपल्याला माध्यमिक शाळा शिकत असताना थोड्याफार प्रमाणामध्ये ओळख झालेली आहे किंवा त्याचा परिचय आपण करून घेतला आहे. साधारणपणे इतिहास, नागरिकशास्त्र किंवा ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो, अशा विषयानुसार आपण काही संकल्पनांचा यापूर्वी विचार केला. 11वी राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून देण्यापूर्वी माध्यमिक शाळांमध्ये आपण कोणत्या संकल्पनांवर चर्चा केली आहेत याविषयी थोडक्यात आढावा मी आपल्यासमोर ठेवतो. माध्यमिक शाळांमध्ये आपण ज्या काही विविध संकल्पनांचा परिचय करून घेतला, त्यामध्ये प्रामुख्यानं संविधान म्हणजे राज्यघटना, संसद, न्यायसंस्था, सत्ता, संघराज्यवाद, मतदारसंघ, निवडणुका, आचारसंहिता, मतदार नोंदणी, मतदार जागृती अभियान, लोकप्रतिनिधी, याशिवाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक वर्ग, सार्वजनिक सुविधा, शासन, राजकीय समस्या, सामाजिक समस्या, केंद्र शासन, राज्य शासन, राज्यातला कायदा कसा तयार होतो, कायदा कोण तयार करतो, अशा विविध संकल्पनांवर आपण या माध्यमिक शाळांमध्ये आपण चर्चा केली किंवा त्या अनुषंगाने आपण या सर्व संकल्पना थोड्याफार समजून घेतलेल्या आहेत. आता 11वी आणि 12वीला या संकल्पनांच्या अधिक व्यापक अभ्यासाबरोबरच ज्या नवीन संकल्पना राज्यशास्त्र या स्वतंत्र विषयात आलेल्या आहेत, त्या संकल्पनांचा आपण इयत्ता 11वीमध्ये विचार करणार आहोत. त्यानिमित्तानं या संकल्पनांच्या माध्यमातून आपल्याला या संकल्पना अधिक विस्ताराने आणि अधिक विश्लेषणपूर्वक समजतील किंवा शिकता येतील आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात किंवा व्यावहारिक जीवनामध्ये त्याचा आपल्याला वापर करता येईल. प्रामुख्यानं इयत्ता 11वीमध्ये राज्यशास्त्र विषयाची एकूण 10 प्रकरणे राज्यमंडळाने नमूद केलीत. ही 10 प्रकरण नमूद करताना 11वीच्या राज्यशास्त्र विषयात त्याचे 4 भाग केलेले आहेत. त्यात भाग 1 मध्ये राजकीय संकल्पना याचे 3 प्रकरणे आहेत. पैकी पहिले प्रकरण राज्य, प्रकरण 2 स्वातंत्र्य आणि हक्क, प्रकरण 3 समता आणि न्याय. हा भाग 1. भाग 2 मध्ये तुलनात्मक शासन आणि राजकारण असं दुसऱ्या भागाचं नाव आहे. त्यामध्ये अनुक्रमे प्रकरण
4 संविधानिक शासन, अनुक्रमे प्रकरण 5 प्रतिनिधित्वाची संकल्पना, अनुक्रमे प्रकरण 6 न्यायमंडळाची भूमिका. ही 3 प्रकरणं दुसऱ्या भागात. भाग 3 मध्ये लोकप्रशासन, यामध्ये अनुक्रमे प्रकरण 7 लोकप्रशासन, अनुक्रमे प्रकरण 8 विकास प्रशासन, ही 2 प्रकरणे तिसऱ्या भागात. भाग 4 मध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या बाबतीत अनुक्रमे प्रकरण 9 1945 नंतरचे जग भाग 1, अनुक्रमे प्रकरण 10 1945 नंतरचे जग भाग 2, अशी 10 प्रकरणं इयत्ता 11वीच्या राज्यशास्त्र विषयात या ठिकाणी चालू आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या 11वी विविध प्रकरणांच्या माध्यमातून आपल्याला या ज्या सर्व संकल्पना आहेत, या संकल्पना अधिक विश्लेषणात्मक आणि अधिक जाणीवपूर्वक समजून घ्यायच्या आहेत. 11वी राज्यशास्त्र विषय अभ्यासताना प्रामुख्यानं या संकल्पना समजून घेत असताना समाजामध्ये किंवा या व्यवस्थेमध्ये विविध स्तरावर विविध प्रकारच्या घटना घडत असतात. अशा ज्या सर्व घटना आहेत, या घटना आपल्याला याचं निरीक्षण करता आलं पाहिजे, याचं विश्लेषण करता आलं पाहिजे आणि आपलं स्वतःचं मत या ठिकाणी बनवता आलं पाहिजे. म्हणजेच एक जबाबदार नागरिक म्हणून ही जबाबदारी आपण या ठिकाणी स्वीकारली पाहिजे आणि ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी इयत्ता 11वीच्या या सर्व प्रकरणांमध्ये हा जो सिलेबस किंवा हा जो अभ्यासक्रम दिला आहे, हा अभ्यासक्रमाचं अध्ययन आपल्याला निश्चितपणे उपयोगी पडेल. याचबरोबर आपण 11वी-12वी नंतर वयाने आणि ज्ञानाने आणि जाणीवेनं विशेषतः मोठे होऊ आपल्याला आपल्या वैयक्तिक जबाबदारीबरोबर कुटुंब, समाज, राष्ट्र, देश या सर्वांची जबाबदारी या ठिकाणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या ठिकाणी आपली भूमिका महत्त्वाची ठरणार आहेत. म्हणून या बाबतीमध्ये आपल्याला प्रामुख्यानं काही निर्णय घ्यायचा असेल किंवा विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा जर आपल्याला द्यायच्या असतील तर हा विषय अशा स्पर्धा परीक्षांच्या निमित्तानं आणि भविष्यात एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या दृष्टीनं 11वी राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी उपयोगी पडेल. याबद्दल माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही. तर आपण चर्चा केल्याप्रमाणे राज्यशास्त्र विषयात इयत्ता 11वीला एकूण 10 प्रकरणं आहेत. आता आपण अशी माहिती घेणार आहोत की 10 प्रकरणं किती गुणांसाठी अभ्यासायचे आहेत. अर्थात हे सर्व गुण विकल्पास आहेत, हे आपण लक्षात घ्यावे. प्रकरण 1 राज्य, त्याला गुण आहेत 11. प्रकरण 2 स्वातंत्र्य व हक्क, गुण आहेत 11. प्रकरण 3 समता व न्याय, गुण आहेत 12. प्रकरण 4 संविधानिक शासन, गुण आहेत 12. प्रकरण 5 प्रतिनिधित्वाची संकल्पना, गुण आहेत 12. प्रकरण 6 न्यायमंडळाची भूमिका, गुण आहेत 12. प्रकरण 7 लोकप्रशासन, गुण आहेत 12. प्रकरण 8 विकास प्रशासन, गुण आहेत 12. प्रकरण 9 1945 नंतरचे जग भाग 1, गुण आहेत 12. प्रकरण 10 1945 नंतरचे जग भाग 2, गुण आहेत 12. याचा अर्थ आता आपल्या असं लक्षात येईल की कोणता घटक किती गुणांसाठी
परीक्षेच्या दृष्टीनं आहेत याविषयी या ठिकाणी आपण याची माहिती करून घेतलेली आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीचं मूल्यमापन वार्षिक स्वरूपाचे असते, ज्याला आपण वार्षिक मूल्यमापन असं म्हणतो. साधारण 2 घटक चाचण्या होतात. एक प्रथम सत्र परीक्षा आणि अंतिम वार्षिक परीक्षा, आणि त्याचबरोबर राज्यशास्त्र विषयाच्या अनुषंगाने काही प्रात्यक्षिक कार्य, तर त्याला आपण प्रॅक्टिकल म्हणतो, असे प्रॅक्टिकल या मुद्द्यांना अनुसरून इयत्ता 11वीच्या वार्षिक मूल्यमापन निश्चित केलेले आहेत. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. प्रथम घटक चाचणी 25 गुणांची. त्यानंतर प्रथम सत्र परीक्षा होते, ज्याला आपण 6माही परीक्षा म्हणतो, ती 50 गुणांसाठी. त्यानंतर दुसरी घटक चाचणी होते 25 गुणांसाठी, आणि अंतिम वार्षिक परीक्षा असते 80 गुणांसाठी. आता वार्षिक परीक्षेत विचारला जाणारा अभ्यासक्रम हा पूर्ण वर्षाचा असतो. याचा अर्थ पहिल्या प्रकरणापासून तर शेवटच्या क्रमांक 10 प्रकरणापर्यंत. त्याचबरोबर प्रात्यक्षिक 20 गुणांची, असं 200 गुणांचं वार्षिक मूल्यमापन इयत्ता 11वीच्या राज्यशास्त्र विषयासाठी दिलेले आहेत. आता आपल्याला प्रश्नपत्रिकेचे नेमके स्वरूप याविषयी थोडक्यात माहिती करून घ्यायची. साधारणपणे कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात, कोणते प्रश्न किती गुणांचा असतो, आणि त्यात आपल्याला किती उत्तर अपेक्षित असतात, यावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर एकंदरीत प्रश्नपत्रिकेचा जो आराखडा आहे, ज्याला आपण स्वरूप म्हणतो, तिथं एकंदरीत 7 प्रश्न. आता या 7 प्रश्नांपैकी प्रश्न क्रमांक 1, त्याच्यामध्ये एकूण 5 उपप्रकार आहे. त्यातला पहिला उपप्रकार अ, कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा, यासाठी गुण दिले 4. ब, खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा, यासाठी गुण आहेत 4. क, योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा, यासाठी गुण आहेत 4. ड, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा, गुण आहेत 4. आणि ई, दिलेल्या गटात न बसणारा शब्द ओळखा, गुण आहेत 4. असा एकूण पहिला प्रश्न 20 गुणांचा आहे, आणि हा संपूर्ण प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय आहेत, यावर आपण थोडक्यात माहिती घेऊ. त्यामध्ये 2 उपप्रकार आहे. अ, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा, यासाठी गुण आहेत 4. ब दिलाय, खालील दिले नकाशाच्या निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, यासाठी गुण आहेत 5. याचा अर्थ दुसरा प्रश्न एकूण 9 गुणांसाठी आहेत. प्रश्न तिसरा बघा, खालील विधाने चुकीबरोबर सहकारण लिहा. एकूण 7 विधानं दिलेली असतील, त्यापैकी 5 लिहायची, आणि 5साठी एकूण गुण आहेत 10, म्हणजेच प्रत्येक एक विधान 2 गुणांसाठी. प्रश्न चौथा, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. एकूण 5 दिलेले असतील, पैकी 3 लिहायचे, आणि त्याला गुण आहेत 9. याचा अर्थ एक सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी 3 गुणांचं नियोजन आहे.
प्रश्न क्रमांक 5, खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात नोंदवायचे. त्यासाठी 5 प्रश्ने पैकी 3 प्रश्न लिहायचे, त्याला गुण आहेत 4. याचा अर्थ एक प्रश्न 4 गुणांसाठी असे एकूण 12 गुणे. प्रश्न क्रमांक 6, खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दातल्या 4 प्रश्न दिले असतील, पैकी 2 लिहायचे, त्याला गुण आहेत 10. एक प्रश्न 5 गुणांचा असेल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर, काही मुद्दे दिले असतील, त्या मुद्द्यांच्या आधारे 150 ते 200 शब्दात लिहायचे. तिथेही तुम्हाला 2 प्रश्न असतील, एकच प्रश्न त्यापैकी लिहायचा आहे आणि त्याला गुण आहेत 10. आता एकंदरीत आपल्या डोळ्यासमोर किंवा आपण स्क्रीनवर जर बघाल, व्यवस्थित त्याचं वाचन केलं तर आपल्या असं लक्षात येईल का 11वीला एकंदरीत प्रश्न 7 आहे आणि 80 गुणांसाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. आता याच्यामध्ये गटक चाचणी पहिली असेल किंवा दुसरी चाचणी असेल, यासाठी जे प्रश्न असतात त्याची निवड या ठिकाणी मंडळाने सांगितल्याप्रमाणेच आपण करतो. प्रथम सत्र परीक्षेचे जे प्रश्नांची निवड असते तीही मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपण करतो आणि वार्षिक परीक्षा आपल्या समोरच्या ठिकाणी एकूण 7 प्रश्न असतात, हे आपल्या लक्षात येईल. आता यामध्ये असे काही प्रश्न आहेत, उदाहरणार्थ सहसंबंध स्पष्ट करणे किंवा तुमचे मत नोंदवणे, असे जे प्रश्न हे आपल्या दृष्टीने थोडेसे नवीन आहे, परंतु जसं जसं आपल्या सिलेबस या ठिकाणी आता आपण त्याचं अध्यापन करू आणि तेव्हा आपल्याला अशा प्रश्नांचं स्वरूप लक्षात येईल. तेव्हा आपण चर्चा करून या प्रश्नांबद्दलची योग्य माहिती आपण घेऊ, म्हणजे आपल्याला सर्व प्रकारचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी आपला निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न असेल.